तर दोस्त आहे आपण जो गिव्ह अवे केलता ना त्याच्यामध्ये हा एक मित्र निघालता विनर. मित्राला त्याचं गिफ्ट दिलं आणि आम्ही निघाले ते ब्रह्मपूर जायसाठी. ब्रह्मपूर कशासाठी जात आहे दोस्त आहे हो, तर आम्ही जात होते ब्रह्मपूरले माताची जो चुंदरी यात्रा निघणार आहे 28 तारखेला, त्याच्यासाठी आम्हाला दादांना बोलवलेलं होतं संसद कार्यालयावर. मग आले वाडी आपली तुलसी पार्किंग करली ना आली इकडे कार्यालयामध्ये. आधी आपले रोशन आणि आकाश ब्लॉगर बी येल होते. तर दोस्त आहे हो, माताच्या चुंदरी यात्रा विषयी आपल्याला दादांना काही 2 शब्द सांगितले, ते बी आपण ऐकून घेऊ. सर्वांना जय माता दी. आणि 10 वर्ष झाले या चुंदरी यात्राला. तर ह्या वर्षीही येणारी 28 तारीख रविवारच्या दिवशी तुम्ही सर्व नवदुर्गा मंदिर फवारा चौक सकाळी 7 वाजता या. आणि हे जे आमची चुंदरी आहे हे हिला हात लावून आम्ही इच्छा देवीच्या चरणामध्ये आम्ही हिला अर्पण करू आणि सर्व क्षेत्राच्या सुख समृद्धी साठी आम्ही प्रार्थना करू, असं तुमच्याशी सर्वांशी निवेदन. धन्यवाद मित्रांनो. चुंदरी यात्राच्या दिवशी जे प्रमुख आकर्षण आहे ना ते 1 नंबर आहे बिलकुल. नरकासूर आणि भगवान श्रीकृष्णामधलं जे युद्ध पाहसाल ना तुम्ही, तर तुम्हाला असं वाटेल की मी स्वतः माझ्या डोळ्यांना पाहतोय आणि भोले बाबाची शाही सवारी पाहून तर मनाला एकदम आनंद येऊन जाईल. आणि मेन म्हटलं म्हणजे रोबोटिक वाघ असं वाटेल की एकदम रिअलिस्टिक आहे. आणि दुसरं म्हटलं म्हणजे आपल्या महाराष्ट्रातले अमरावतीचे प्रसिद्ध ढोलताशा पथक बी तडी राहतील. तर तुम्ही सर्वजण 28 तारखेला फवारा चौक मध्ये सकाळी ठीक 7 वाजता जास्तीत जास्त संख्येने या दोस्त आहे हो. आणि माताच्या चुंदरी यात्राच्या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हा. मी देखील येतोय, तुम्ही देखील या आणि कार्यक्रमाची शोभा वाढवा. आजच्या ब्लॉग मध्ये एवढंच दोस्त आहे. भेटू पुढल्या व्हिडिओ मध्ये.